10व्या मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला रिद्धी गोलंदाजी मार्कवरती, तर समोर विचार केला फलंदाजी मार्कवरती अनामिका आणि उन्नती जोडी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक फंबल. एक धाव परिपूर्ण होतीये, एक धाव परिपूर्ण होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही. डॉट बॉल. कॅचचे प्रयत्न असायला हवे होते, परंतु ते प्रयत्न झाले नाही. विकेट काढण्याचा प्रयत्न, यावेळेस कॅचिंग प्रॅक्टिस. अनामिका बॅक टू द पवेलियन. कव्हर रिझन वरती एक चांगला झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निधी घरातला इंट्रोड्यूस केलं गेलं. मागच्या सामन्यामध्ये थोडंसं निराश केलं होतं, परंतु इथे मात्र जबाबदारी मोठी आहे. डू ऑर डायचा सामना आहे. दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच आहे. सिच्युएशन क्रुशियल आहे. अर्ली स्टेजेस वरती विकेट गेल्यात. दुसऱ्या बाजूला एकनिष्ठ सुद्धा पहिला सामना गमनानंतर कमबॅक करावा लागणार आहे. आल्या बॅकफुट वरती पंच केलाय, स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. जागा मोठे फडके खेळण्यासाठी ती पारंगत आहे. क्लासिकल बॅटर म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं सातत्याने या हंगामामध्ये चर्चेमध्ये राहिली आहे. अनेक मोठ्या स्पर्धा महिलांमध्ये सुद्धा जिने गाजवल्या, तीच निधी घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पालघर विभागातून प्रतिनिधित्व करताना अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. आता मात्र व्यावसायिक गटामध्ये सुद्धा तिने पदार्पण केलंय आणि अनेक स्पर्धा चांगल्या पद्धतीने ती खेळते. परंतु इथे रनआउटची संधी, एक धाव परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक 5 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र उन्नतीला जावं लागणार आहे का बॅक टू द पवेलियन. पंचांनी कोणतंही डिसिजन अजूनपर्यंत दिलं नाहीये. थोडंसं पंचांना ब्रीथ करू द्या. अपील तर झाली आहे. चला, पंचांच्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे आपल्याला विनंती आहे की आपण लेग साईडला शिफ्ट व्हा प्लीज. अभिषेक, आपल्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना सांगा प्लीज शिफ्ट व्हायला. चला, पंचांच्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे प्लीज आपण लेग साईडला शिफ्ट व्हा प्लीज. आयोजकांचा कॉल आहे. चला प्लीज अभिषेक, त्यांना विनंती करा की आपण तिथून बाजूला व्हा. आणि वामिका स्टार संघ आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा शिफ्ट व्हा, कारण कॅमेरा अँगलच्या फ्रेम मध्ये आपण येतात. आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण ऑन साईडला शिफ्ट व्हा की ऑफ साईडला शिफ्ट व्हा. विकेटच्या मागे उभे राहू नका प्लीज. गोलंदाजी मार्कवरती आरतीला आपण पाहतोय. हा सुद्धा चांगला चेंडू आहे. प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. एका बाजूला प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर थोडंसं स्ट्रगल करताना आता मात्र दिसते. रविता आणि निधी जोडी महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट केलाय, झटका लागण्याची शक्यता आणि यस, अंपिंगच्या माध्यमातून रविता नावाचा फलंदाज सुद्धा बॅक टू द पवेलियन. गॉन. एकनिष्ठ संघ अर्थातच कुठेतरी आतापर्यंत डॉमिनेट करताना दिसतंय. टॉस जिंकला, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले.
फलंदाजी मार्क वरती न्यू बॅटर सौंदर्या 6 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झाल्यात. दुसरे षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दाखवली आहे. 1 धाव परिपूर्ण होतीये. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 7 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट होतीये. इथून आता एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. शेवटचा चेंडू बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. परंतु एकनिष्ठ संघाने मात्र गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. दुसऱ्या बाजूला प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघ आता जबाबदारीचा भार मात्र निधी घरच्या बॅटिंगवरती आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली, सन्मान केले. इथून आता एक छोटी पार्टनरशिप बनवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. धावांचा विचार केला. धावफलक या सिंगलने जाऊन पोहोचले डबल डिजिट 10 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. 5च्या सरासरीने धावा आल्यात. धावांचा विचार केला. धावफलक फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती. 3 गडी बाद झालेत. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला स्पीडअप करा. चला साइड एंगल कॅमेरामॅन. एका धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. साइड एंगल कॅमेरामॅन. इथे मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल येणार आहे. वाईड बॉलने धावफलक 12 या आकड्यावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर सौंदर्याला मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केले गेले, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनने गोलंदाज अडचणीत येऊ शकतो आणि तीच स्ट्रॅटेजी अपनवण्याचा मनसुबा इथे मात्र आपण पाहिला प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघाचा आहे. शॉर्ट बॉल, परंतु डाऊन द लेग साइड जाऊ दिलं चेंडूला. या एक्स्ट्राच्या धावा मात्र आपल्याला कुठेतरी या सामन्यामध्ये महागात पडतील, कारण समोर विचार केला प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघ अर्थातच बॉलिंग लाईनअप चांगला आहे आणि या चांगल्या बॉलिंग लाईनअप समोर जर जास्त धावा आपण खर्च केल्या तर कुठेतरी मात्र रनचेस तुम्हाला महागात पडू शकतं. अजून एक सिंगल आणि सिंगलने धावफलक विदिन बॅट सिंगल आल्यानंतर 14 धावांवरती आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा निधी घरत अजूनपर्यंत शांत पवित्रा घेतलाय. अजून एक वाईड बॉल, अजून एक वाईड बॉल, एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा. धावांचा विचार केला. धावफलक 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये अजूनपर्यंत 3 एक्स्ट्रा चेंडू अवंतरच्या रूपामध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. इथे मात्र रूम दिलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक 16 या आकड्यावरती आहे. फुलर लेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. अप्रतिम देखणा फटका आपण पाहतोय. सौंदर्याच्या फळीतून येतोय हा अप्रतिम नामदार चषकाचा दमदार असरदार ब्रँडेड मच निडेड चौकार. 4 धावेने धावफलक फ्लाय होणार आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो.
सौंदर्याच्या फळीतून आपण पाहिलाय हा सौंदर्यात्मक फटका. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. सिंगल परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. कर्णधाराचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये जसे फलंदाज पाठवलेत, गडी बास झाल्यानंतर मात्र सौंदर्याला पाठवलं आणि सौंदर्याने चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क झाला नाहीये, कारण फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब होता. धावांचा विचार केला. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 या आकड्यावरती आहे, 3 गडीच्या मोबदल्यावर. चला नेक्स्ट पूल एफ मध्ये जे सामने चारी कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे. वरण सेना, FPL फॅल्कॉन, पारसिक चॅम्पियन्स आणि वामिका स्टार पालघर, चारी कॅप्टनने रिपोर्ट करायचे. आपला नियम समजण्यात येणार आहेत. धावांचा विचार केला 21, लॉस ऑफ 3. चारी कॅप्टनना विनंती आहे रिपोर्ट करा लगेचच VIP डायसवर. नेक्स्ट पोल 21, शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जान्हवीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द लेग साइड. वामिका स्टार पालघर कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पारसिक चॅम्पियन कॅप्टन रिपोर्ट करा लगेचच. बेगेट करण्याचा प्रयत्न होता, निधीला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. अजून एक महत्वाचा झटका स्लॉग ओव्हर मध्ये लागतोय. एकनिष्ठ संघाने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पारसिक कॅप्टन प्लीज या. पारसिक चॅम्पियन कॅप्टन. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडू महत्वाचे आहेत. सौंदर्यावरती आता जबाबदारी आहे मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र अजून एक विकेट. चेंडूचा विचार केला आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 2 to go. शेवटचे 2 चेंडू महत्वाचे, कारण धावफलकावरती फक्त 24 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 ऑन द टॅली. फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पॅडल स्वीपचे प्रयत्न झाले. 25 धावा आता मात्र धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू प्रिशा बुकेश, रॉयल चेंबूर संघ.
महत्वाचा चौकार आला आणि धावफलक पुन्हा एकदा 29 या आकड्यावरती आहे. 30 धावा पुन्हा एकदा डिफेंड करायच्या आहेत त्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघाला. जेव्हा एक इनिंग ब्रेक, पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नामदार चषक नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहतो. एका बाजूला FPL फॅल्कॉन तर दुसऱ्या बाजूला वरण सेना. धावांचा विचार केला 30 इज अ टार्गेट. इज अ टार्गेट. 30 इज अ टार्गेट. 30 धावांचा पाठलाग करायचे. चला 2 बॅटर दाखल व्हा लगेचच प्लीज. एकनिष्ठ संघ 2 बॅटर्स आणि आमच्यासोबत एक एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा जॉईन व्हा प्लीज. इज अ टार्गेट. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक अतिरिक्त खेळाडू प्लीज आमच्यासोबत जॉईन व्हा. दोन्ही संघांना विनंती आहे. लेखा आणि रिद्धी प्रारंभिक जोडी आहे, ज्या जोडीवरती जबाबदारी आहे तब्बल 30 धावांचा पाठलाग करायचे. गोलंदाजी मार्कवरती आपण अनामिकाला पाहतोय. हलक्याने फक्त दिशा दाखवली. पहिल्या चेंडूवरती फेकी खराब. बॅकअप जिथपर्यंत येईल 2 धावा परिपूर्ण होत आहेत. ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. सुरुवात मात्र एक्स्ट्राने झाली आहे, कारण ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये जर धावा आपण खर्च केल्या तर 30 धावांचा पाठलाग करणं खूप सोपं होणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केलंय.
धावांचा विचार केला धावफलक 3 या आकड्यावरती आहे. 3 ऑन द टॅली. डाऊन द लेग साइड वाईड बॉल आहे आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 4 या आकड्यावर. एकनिष्ठ विरुद्ध आपण पाहतोय त्रिशा मुकेश रॉयल चेंबूर. एक चांगलं बॅटल आहे. डू ऑर डायचा सामना आहे. अजून एक एक्स्ट्राने मात्र अडचणी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वाढवल्या होत्या. बेगेट परंतु आउटफील्डची साथ थोडीशी भेटली आहे क्षेत्ररक्षकाला. 3 चेंडूचा केस झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण येणार 21 मध्ये अजूनही 24 ची गरज आहे. हलक्यातनं फक्त डिफेन्स केलंय. इथे डॉट बॉल आहे. कमबॅक केलंय गोलंदाजात. गोलंदाजी मार्कवरती आपण अनामिकला पाहतोय. 4 चेंडू फेकून झालेत. 6 धावा तिने खर्च केल्यात. हलक्यातने तिथे खेळून काढलंय. तिथे सिंगल परिपूर्ण होतीये. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन द टॅली. अतिशय चांगली पंचांची कामगिरी आपण पाहतो. एका बाजूला बॉक्स क्रिकेट ऑफिशियलचे सद्दाम तर दुसऱ्या बाजूला अभिषेक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. निधी चेंडू खाली आली आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये आणि एका धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावर. 8 ऑन द टॅली. एट ऑन द टॅली. इक्वेशन इज येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 22 ची गरज आहे. 18 मध्ये 22 ची गरज. गोलंदाजी वार्कवरती आपण मानसीला पाहतोय. अठरा मध्ये 22 ची गरज आहे. अठरा मध्ये 22 ची गरज आहे. लाफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. थोडंसं फंबल तिथे आपण पाहिलं कारण आउटफील्डने सुद्धा साथ दिली फलंदाजाला. आता मात्र 17 मध्ये 21 ची गरज आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू सटीक टप्प्यावरती आपण पाहिला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय. नॉट आउटचा सिग्नल येतोय. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. त्रिशा मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध एकनिष्ठ आपण पाहतोय. इथे ड्राईव्ह केलं. निधी गरज चुकी करणार नाहीये परंतु बॅकअप मानसी कलेक्शन होईपर्यंत एकदा परिपूर्ण होतीये. तिथे मात्र कुठेतरी गोलंदाजाला कलेक्शन करणं गरजेचं होतं. अतिशय वेगाने तिथे थ्रो आला कारण निधी गरजचा विचार केला. सातत्याने लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा
ती आपल्याला दिसते, त्याच्यामुळे ॲक्युरेट फेकी तिथे होती, परंतु कलेक्शन इथे मात्र चांगला चेंडू आहे. गती गती आणि गती याच्यासाठीच मानसी ओळखली जाते. डॉट बॉल तिथे येतोय. यावेळेस दांडी 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 गुल गॉम. शॉर्ट बॉल होता, परंतु चेंडूच्या गतीला रीड करणं खूप महत्वाचं आहे. त्या चेंडूच्या गतीला रीड करण्यामध्ये कुठेतरी फलंदाज चुकी करतात आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय महत्वाचा झटका, कारण इथून मॅच टर्न होणार आहे का. 13 मध्ये 19 ची गरज. बॅटर्स ने प्लीज. शेवटचा चेंडू आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. बारामध्ये 19 ची गरज आहे. मानसीचं अप्रतिम षटक आपण पाहिलं. गेम चेंजिंग स्पेल ठरेल की काय, कारण 12 मध्ये 19 म्हणजे 9.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 12 मध्ये 19 ची गरज. चला लगेच सुरुवात करा. 12 मध्ये 19 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दीपिका आपण पाहतोय. 12 मध्ये 19 ची गरज आहे. महत्वाचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला झाला नाहीये. एका धाव्याने धावफलक 12 या आकड्यावरती आहे. प्रिशा बुकेश रॉयल चेंबूरने आता कुठेतरी इथे मात्र एकनिष्ठ या संघाला थांबून ठेवलंय. 11 मध्ये आता 18 ची गरज आहे. इथे अजून एक चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडूचा वापर झालाय. स्वतःला क्लम केलं. 10 मध्ये 17 ची गरज आहे. महत्वाचा झटका आपण पाहतोय. बॅटर्स ने प्लीज. विकेट काढण्याचा प्रयत्न. अजून एक झटका लागतोय. शॉर्ट बॉल वरती बॉक्स आउटच्या रूपामध्ये आल्या पावलाने माघारी जावं लागणार आहे. चला ऑन हॅट्रिक असणार इथे दीपिका.
पहिली महिलांची हॅट्रिक मात्र दीपिकाच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का नामदार चषक 2025 आपण अनुभवतोय आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण विचार केला महिलांसाठी आजचा विशिष्ट दिवस. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर कमी धावा डिफेंड करताना मात्र गोलंदाजाने चांगली स्किल मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे आणि का सातत्याने 8 मध्ये 17ची गरज आहे आणि पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का. निधी घरात चुकी करणार नाहीये. पहिली हॅट्रिक महिलांची आपण पाहतोय दीपिकाच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. म्हणूनच म्हटलं जातं की चांगले गोलंदाज असतील तर आपण एखादी स्पर्धा जिंकू शकतो. फलंदाजाने मात्र तुम्ही एखादा सामना जिंकू शकतात, पण चांगलं गोलंदाजाचं युनिट तुमच्याकडे असेल तर आपण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकू शकतो. आणि प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघाने सातत्याने या हंगामामध्ये गोलंदाजांच्या जोरावरतीच मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्यात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. आणि तेच आपण बघतोय कमी धावा डिफेंड करताना महत्वाचं षटक दीपिकाने हाताळलंय आणि बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स केलंय. चांगला झेल तिथे आपण पाहिलं. निधी घरत चुकी करणार नाही कारण सातत्याने अंडरम क्रिकेट म्हणा, ओव्हरम क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटचा अनुभव तिच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक चांगला झेल घेतलाय. इथे मात्र षटक समाप्त होईल. येणाऱ्या 6 मध्ये 17ची गरज आहे. 6 मध्ये 17ची गरज. बॉलर कोण आहे अनामिकाला विचार ना मॅडम. बॉलर कोण आहे विचार ना. सतरा धावा डिफेंड करायचे. पहिला चेंडू नो हाताला गेलाय. समीकरणाचा विचार केला. आता मात्र येणाऱ्या 6 मध्ये 16ची गरज आहे. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूरच्या विरुद्ध आपण पाहतोय विकेट काढण्याचा प्रयत्न होता परंतु वंडीच्या रूपामध्ये धाव येते. पाच मध्ये 15ची गरज आहे. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. धाबा होऊ शकतात इथून जर आपण मोठे फटके खेळले. 2 बॉल नंतर लगेचच सिंगलने पुल केला आणि या चौक्यानंतर मात्र आपण पाहिलं चौकार आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 मध्ये 11ची गरज. 4 मध्ये 11ची गरज आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता त्या शॉर्ट बॉल वरती प्रहार केलाय. कुठेतरी रविताला थांबून मात्र मॅकला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि तिच्यावरती मात्र अजूनपर्यंत आक्रमण झालंय कारण 6 धावा तिने खर्च केल्यात. फक्त 2 चेंडू फेकून झाल्यात. आपण पाहिलं लगेचच तिथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. निधी घरत एका बाजूला, उन्नती नाईक, आफरीन असे खेळाडू आपल्याला तिथे ऑन साईडला पूर्णपणे पाहायला भेटत आहेत. म्हणजे पॅक केले ऑन साईड. कुठेतरी चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतात त्या रिझनवरती. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट फिल्डर म्हणून स्विच हिटचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे परंतु या पंचाचा इशारा येतोय. उलटा सुलटा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. 4 धाब्याने धावफलक. आता 3 मध्ये 7ची गरज आहे. तीन मध्ये 7ची गरज आहे.
टॅक्टिकल बदल, हॅट्रिक, चौकार लगावला जाईल का? कौतुक करावं लागणार आहे फलंदाजी मार्क वरती. रुधीला आपण पाहतोय 6 चेंडू 10 धावांची महत्वपूर्ण खेळी. पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु यावेळेस कनेक्शन झालं नाहीये. लाईन लेंथ मध्ये परिवर्तन केल्यात. पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचं मन बनवलं होतं, परंतु यावेळेस टायमिंग मिसिंग आहे. आता समीकरण 2 मध्ये 7ची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे. 2 मध्ये 7ची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. मोठा फटका येईल का? शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? हे सुद्धा बघण्यासारखं आहे. शॉर्ट बॉल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. तिसरा स्विच हिटचा प्रयत्न फसतोय. एक मध्ये 7ची गरज आहे. एक मध्ये 7ची गरज आहे. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघ एक एक्सपेरिमेंट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. मॅकला गोलंदाजी वार करते इंट्रोड्यूस केलं. थोडीशी खर्चिक अर्थातच गोलंदाजी तिच्या माध्यमातून राहिली आहे. रनआउटची संधी, निधी चेंडू खाली येते आणि अर्थातच विकेटचं पतन. आणि प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. हार्डलक एकनिष्ठ संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. तुमच्या पुढच्या वाटी चालीसाठी शुभेच्छा. घेऊया शॉर्ट ब्रेक आणि त्याच्यानंतर येऊया पुढच्या पूल सोबत.